नमस्कार मित्रांनो प्रथमतः तुम्हाला नमस्कार करतो. मित्रांनो, बऱ्याच वेळा विचार केला की पुढे चलूया, ह्या लोकांना ऍक्सेप्ट करूया. आज नाही उद्या सुधरतील, आज नाही उद्या त्यांना आपली बाजू पटेल. पण मित्रांनो, काय झालंय, जसं जसं काळ वाद चाललाय, जसं जसं वेळ बदलत चालली, तसं त्यांना गोष्टी पटत नाहीत. मान्य आहे मित्रांनो, मी पण एक माणूस आहे, मी एक शेतकऱ्याचा पुत्र आहे. भले कधी गोष्टी माझ्याकडून चुकत असतील, पण जाणून बुजून मी कधीच काही करत नाही आणि मला जाणून बुजून करण्यात खरंच इंटरेस्ट पण नसतो. मित्रांनो, मी म्हणत होतो आज उद्या बदल होईल, आज उद्या बदल होईल. पण बऱ्याच लोकांची इच्छा होती मी इंस्टाग्राम अकाउंट बंद करावं, माझा सोशल मीडिया बंद करावं. तर त्यांना सर्वांना एक विनंती करणे, मित्रांनो, मी आता ठरवलंय, आता थांबलो पाहिजे. बास, कुठपर्यंत हे चालायचं हो? मला एक मन आहे, मी एक माणूसच आहे. हा, मी एक शेतकऱ्याचा पुत्र आहे म्हणून मला जाणून बुजून टार्गेट केलं जातं का? बरं, मला टार्गेट करण्यापर्यंत ठीक होतं, माझ्या फॅमिलीलाही टार्गेट केलं जातं का? मित्रांनो, या समाजामध्ये सत्य गोष्ट बोलायचीच नाही का? सत्य गोष्ट बोलली की बुडाला आग लागतेच. मग जर सत्य बोललं की कमेंट मध्ये मी तुम्हाला 1000 बाऱ्या म्हटलं, मित्रांनो, तुम्ही माझ्यावरती बोला, माझ्या तेवढी कॅपॅसिटी आहे सहन करण्याची. पण जेव्हा तुम्ही माझ्या आईवर, माझ्या कुटुंबावर बोलत असाल, तर मी खरंच हरल्यासारखं होतो. मान्य आहे ना, मी तुम्हाला म्हटलो ना, काही गोष्टी माझ्या चुका झाल्या. पण मित्रांनो, चुका करणाऱ्यांपेक्षा माफी मागणारा सगळ्यात मोठा असतो आणि श्रेष्ठ असतो. कसं आहे ना मित्रांनो, कधी कधी असा विचार येतो आपण सुद्धा थांबलं पाहिजे बरं का. कारण जर जनतेची इच्छा असेल तर थांबायला अडचण नाही. कसं आहे मित्रांनो, वेळेपुढं कधीच माणूस झुकत नसतो. पण वेळ अशी येते की त्याला एक ना एक दिवस नक्कीच झुकावं लागतं. मित्रांनो, मी आयुष्यात हरणारा माणूस नाहीये, पण आयुष्याने जर मला हरायचं ठरवलं तर कधीतरी 2 पावलं मागं पण घ्यावं लागते लो. कसं आहे मित्रांनो, रोज वार करायचे, रोज वार करायचे, एक ना एक दिवस ती छाती सुद्धा तुटून जाते ना वार करून करून. रोज लोकांनी टीका टिप्पणी करायच्या. बरं, घरचं खायचं आणि गावचं दळायचं ही म्हण आहे आपल्याकडे. त्यामुळं मित्रांनो, बास म्हणलं, आता मी या गोष्टीला वैतागलो, नको वाटायला लागलं आता हे. कसं आहे ना मित्रांनो, रोज रोज जर तेच व्हायला लागलं ना, तर कुठेतरी माणूस थकल्यासारखं वाटते ना. बरं, मी काय करतोय, मी ना कुठल्या नेत्याबद्दल चांगलं बोलतोय, ना कुठला नेता भारी म्हणतोय. माझी एकच चूक होती, मी शेतकऱ्याच्या बाजूने लढतोय आणि माझी चूक ती मला मान्य आहे, कारण मी शेतकरी पुत्र आहे. मी मरेपर्यंत माझ्या शेतकऱ्यांसाठी लढणार, माझ्या शेतकऱ्यांसाठी उभं राहणार. कारण जेव्हा या काळ्या आईत पिकवलं जातं ना, तेव्हा या काळ्या आईची किंमत कळते. या काळ्या आईत पिकवायचं म्हणलं ना तर घाम गाळावा लागतो, आणि घामाचं जर योग्य दाम भेटत नसेल तर त्यासाठी झगडायची, लढायची हिंमत सुद्धा ठेवावी लागते. आणि ते जर तुम्हाला नको असेल तर मी थांबतो. काय होतं मित्रांनो, जेव्हा घरचा प्रश्न येतो ना, तेव्हा 2 पावले माग सुद्धा घ्यावं लागतं. आजपर्यंत तुम्ही माझ्यावर बोलत होतात तेव्हा काही मला वाटत नव्हतं, पण तुम्ही जेव्हा माझ्या आई वडिलांवरती बोलायला लागलं ना, तेव्हा मला वाटायला लागलं. बरेच लोक सोशल मीडियामध्ये यायच्या आधी मला म्हणायचे बरं का, सोशल मीडिया खूप वाईट आहे, सर्वसामान्याच्या लेकराला सोशल मीडियात टिकून दिलं जाणार नाही. आज लोक माझ्या अकाउंट बॅन करायचं सुद्धा निघायला लागले. बॅन होऊ द्या, हो, त्याचं काही महत्वाचं नाही. मित्रांनो, आज समाजात अनेक गोष्टींवरती पडदा टाकला जातो, पण जो सत्य बोलतो ना त्याला कायम वाईट बोलून समाजात पाळण्याचा प्रयत्न केला जातो. कशासाठी? बरं, मी एवढं तुमचं वाईट काय केलंय? जेव्हा जेव्हा चुका झाल्यात ना, तेव्हा मी स्वतः तुमची माफी मागितलेली आहे. पण आज तुम्ही जर खालच्या भाषेत बोलत असाल ना, तर ते मला मान्य नाही. त्यामुळं मित्रांनो, मी माझा सोशल मीडिया इथे थांबवतोय. जय हिंद, जय महाराज.